नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करतो। आजचा आपला पहिला प्रश्न होणार, अलीकडे इंडस एक्स शिखर परिषदेची तिसरी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर पर्याय रशिया, युनायटेड स्टेट्स, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम। उत्तर होणार युनायटेड स्टेट्स। तर माहिती बघूया। तिसरी इंडस एक्स शिखर परिषद अमेरिकेत संपन्न झाली। भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त संरक्षण नवकल्पना पुढे नेत आहे। हे 2023 मध्ये भारतीय पंतप्रधानांच्या US दौऱ्यादरम्यान सुरू करण्यात आले होते। दोन्ही देशांमधील सरकारे, व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांमधील धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी आणि संरक्षण सहकार्याचा विस्तार करणे हे उद्दिष्ट आहेत। इंडस एक्स संयुक्त आव्हाने, नवोन्मेष निधी आणि उद्योग स्टार्टअप सहयोग यांचा समावेश असलेला संरक्षण नवोपक्रम सेतू म्हणून काम करेल। फोकस क्षेत्रांमध्ये सह-उत्पादक जेट इंजिन, लांब पल्ल्याच्या तोफखाना आणि पायदळ वाहनांचा समावेश आहे। यांचे नेतृत्व IDEX भारत आणि DIU US करतात। टायफून यागीमुळे प्रभावित झालेल्या देशांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारताने अलीकडेच सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव काय आहे? तर ऑप्शन आहे ऑपरेशन विकास, ऑपरेशन सद्भाव, ऑपरेशन वीर, ऑपरेशन कावेरी। तर याचं उत्तर होणार बी, ऑपरेशन सद्भाव। तर माहिती अशी की टायफून यागीमुळे प्रभावित झालेल्या म्यानमार, लाओस आणि व्हिएतनामला मानवतावादी मदत देण्यासाठी भारताने ऑपरेशन सद्भाव सुरू केले। यावर्षी आशियातील सर्वात शक्तिशाली वादळामुळे या देशांना मोठ्या प्रमाणावर पुराचा सामना करावा लागला। भारताने INS सातपुडा मार्गे म्यानमारला 10 टन मदत पाठवली। त्यात कोरडे शिधा, कपडे आणि औषधे यांचा समावेश आहे। एका लष्करी विमानाने व्हिएतनामला 35 टन आणि लाओसला 10 टन मदत दिली, ज्यात जेनसेट, वॉटर प्युरिफायर, स्वच्छता विषयक वस्तू, मच्छरदाणी, ब्लँकेट आणि झोपण्याच्या पिशव्या यांचा समावेश आहे। भारताचा त्वरित प्रतिसाद, त्यांच्या ॲक्ट ईस्ट पॉलिसी आणि आसियानमध्ये मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण HADR मधील व्यापक प्रयत्नांशी संरेखित आहे। पुढील प्रश्न, उद्योजकांना सर्वसमावेशक पाठिंबा देण्यासाठी अलीकडे कोणत्या मंत्रालयाने भास्कर उपक्रम सुरू केला? त्याचा ऑप्शन आहे वाणिज्य उद्योग मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, दळणवळण मंत्रालय की ऊर्जा मंत्रालय। तर याचं उत्तर होणार ए, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय। तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग DPIIT ने भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी भास्कर नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे। हे व्यासपीठ स्टार्टअप इंडिया कार्यक्रमांतर्गत भारत स्टार्टअप नॉलेज एक्सेस रजिस्ट्री भास्कर उपक्रमाचा एक भाग आहे। हे स्टार्टअप सेवा प्रदाते, गुंतवणूकदार, मार्गदर्शक आणि सरकारी संस्था यांच्यातील सहयोग केंद्रीकृत आणि वर्धित करणाऱ्यांसाठी डिझाईन केले आहे। हा उपक्रम नाविन्यपूर्ण आणि उद्योजकतेमध्ये जागतिक नेता बनण्याचा भारताच्या ध्येयाशी संरेखित आहे। भारतात 1,46,000हून अधिक DPIIT मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत आणि भास्कर चे उद्दिष्ट उद्योजक आणि गुंतवणूकदारांसमोरील आव्हानांसाठी एक स्टॉप डिजिटल सोल्यूशन प्रदान करण्याचे आहे। पुढील प्रश्न, अलीकडे ग्लोबल बायो इंडिया 2024 ची चौथी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? पर्याय आहेत बेंगळुरू, हैदराबाद, नवी दिल्ली की चेन्नई। तर याचं उत्तर होणार सी, नवी दिल्ली। बघूया पुढे, चौथा ग्लोबल बायो इंडिया 2024 कार्यक्रम 14 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे संपन्न झाला। बायोटेक संशोधन, विकास आणि उत्पादन क्षेत्रात भारताची क्षमता दाखवणारा हा 3 दिवसांचा कार्यक्रम होता। हा कार्यक्रम 2021 पासून दरवर्षी आयोजित केला जातो। हे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत जैव तंत्रज्ञान विभाग आणि
BIRAC द्वारे आयोजित करण्यात आले होते. दक्षिण कोरिया हा भागीदार देश होता. डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी 12 सप्टेंबर 2024 रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. बायोटेक इनोव्हेशन आणि जैव उत्पादन भारताला जागतिक केंद्र म्हणून प्रोत्साहन देणारी थीम होती. पुढील प्रश्न, जागतिक ओझोन दिवस 2024 ची थीम काय आहे? तर ऑप्शन आहेत मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन, बी पृथ्वीवरील जीवनाचे संरक्षण करणारे जागतिक सहकार्य, सी थंड ठेवा आणि चालू ठेवा, डी जीवनासाठी ओझोन. तर याचं उत्तर होणार ए मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन. टिपा बघूया. ओझोन थर कमी होण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी 1995 पासून 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो. भारतात पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत ओझोन सेल हा दिवस राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर पाळतो. आणि 16 सप्टेंबर 1987 रोजी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केल्याचे समर्थनार्थ UN द्वारा 1994 मध्ये या दिवसाची स्थापना करण्यात आली. पहिला जागतिक ओझोन दिवस 1995 मध्ये साजरा करण्यात आला. 30व्या जागतिक ओझोन दिवस 2024 ची थीम मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन्स आहे, जी ओझोन थराचे संरक्षण आणि हवामान कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोटोकॉलची भूमिका अधोरेखित करते. कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच निवृत्ती खेळाडू सक्षमीकरण प्रशिक्षण रेस्ट कार्यक्रम सुरू केला? तर पर्याय आहेत युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालय. तर याचं उत्तर होणार ए युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने नवी दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त निवृत्ती खेळाडू सक्षमीकरण प्रशिक्षण रेस्ट कार्यक्रम सुरू केला. रेस्ट कार्यक्रमाचा उद्देश देशाला गौरव मिळवून देणाऱ्या सेवानिवृत्त खेळाडूंना सक्षम बनवणे आहे. हे सेवानिवृत्त खेळाडूंना करिअरच्या विकासासाठी ज्ञान आणि कौशल्य देऊन त्यांना अधिक रोजगार सक्षम बनवून त्यांचे समर्थन करते. हा कार्यक्रम पिढ्यानपिढ्या जोडेल, ज्यामुळे निवृत्त ॲथलीट्स तरुण इच्छुक खेळाडूंना मार्गदर्शन आणि प्रेरणा देईल. त्यांचा अनुभव भविष्यातील चॅम्पियन बनवण्यात आणि भारतातील खेळांना चालना देण्यासाठी मदत करेल. इयत्ता 12वी आणि त्यावरील आणि इयत्ता 11वी आणि त्याखालील शैक्षणिक स्तरांवर आधारित कार्यक्रमांसह समर्पित पोर्टलद्वारे अर्ज मागवले जातील. पुढील प्रश्न, अलीकडेच बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या ठिकाणी अत्याधुनिक क्रीडा अकादमी आणि क्रीडा विद्यापीठाचे उद्घाटन केले? पर्याय आहेत पाटणा, राजगीर, गया, नालंदा. तर होणार बी राजगीर. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राजगीर येथे अत्याधुनिक क्रीडा अकादमी, क्रीडा संकुलन आणि क्रीडा विद्यापीठाचे उद्घाटन केले. राजगीर क्रीडा संकुलात आधुनिक क्रीडा दुखापती उपचारांसाठी 24 खाटांची रुग्णालय आहेत. क्रीडा संकुलन आणि क्रीडा विद्यापीठ एकाच ठिकाणी एकत्र करणारी ही सुविधा भारतातील पहिली आहे. कॉम्प्लेक्स 24 प्रकारच्या इनडोअर आणि आउटडोअर गेम्सला सपोर्ट करते. नवीन कलागुणांना वाव देण्यासाठी कुस्ती, वेटलिफ्टिंग आणि ॲथलेटिक्ससाठी उत्कृष्टतेची 3 केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. क्रीडा विद्यापीठ मोठ्या क्रीडा लायब्ररीसह क्रीडा व्यवस्थापन, पोषण आणि विज्ञान या विषयातील पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम देते. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली सबीना शोल कोणत्या समुद्रात आहे? तर पर्याय आहेत तांबडा समुद्र, काळा समुद्र, दक्षिण चीन समुद्र की अरबी समुद्र. तर याचं उत्तर होणार सी दक्षिण चीन समुद्र. चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाने दक्षिण चीन समुद्रातील विवादित सबीना शोलवर पहिले सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला.
सबीना शोल, ज्याला झियानबिन रिफ देखील म्हणतात, हे दक्षिण चीन समुद्रातील स्प्रेटलिस बेटांच्या पूर्वेकडील भागात स्थित एक महासागरीय कोरल प्रवाळ आहे. हे फिलिपिन्सच्या पालावान प्रांतापासून 75 नॉटिकल मैलांवर स्थित आहे आणि UNCLOS अंतर्गत फिलिपिन्सच्या 200 नॉटिकल मैल अनन्य आर्थिक क्षेत्र EEZ मध्ये आहे. चीन शोल आणि दक्षिण चीन समुद्राचा बराचसा भाग आपला प्रदेश म्हणून सांगतो. चीनपासून 630 सागरी मैल अंतरावर असले तरी येथे आपले अस्तित्व कायम ठेवतो. सबीना शोल 23 किमी लांबीचा आहे, जो एका अरुंद भागाने जोडलेल्या 2 मुख्य भागांनी बनलेला आहे. मध्यवर्ती तलाव कोरल रिंगने वेढलेले आहे. पुढील प्रश्न, कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच नवी दिल्ली येथे ASSOCHAM पर्यावरण आणि कार्बन परिषदेचे उद्घाटन केले? पर्याय आहेत कृषी मंत्रालय, नवीन आणि नवीकरण ऊर्जा मंत्रालय, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय की शहरी विकास मंत्रालय. तर याचे उत्तर होणार सी, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. माहिती बघूया. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी नवी दिल्ली येथे ASSOCHAM पर्यावरण आणि कार्बन परिषदेचे उद्घाटन केले. परिषदेचे थीम 2070 पर्यंत निव्वळ शून्य गाठण्यासाठी सहयोग परिसंस्थेला चालना देणे आहे. 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याचे आणि विकसित भारत 2047 विजन पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पाण्याचे संकट सोडवण्यात जल जीवन मिशनचे यश त्यांनी अधोरेखित केले. पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार उद्योगांना आणि भागधारकांना मदत करते. परिषदेत उद्योग, संशोधन आणि पर्यावरण संस्थेचे प्रतिनिधी समाविष्ट आहेत. पुढील प्रश्न, संशयास्पद मतदार किंवा डी वोटर हा शब्द अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला. मुख्यतः कोणत्या ईशान्येकडील राज्यात वापरला गेला आहे? तर पर्याय आहेत आसाम, नागालँड, मणिपूर की मिझोरम. तर याचे उत्तर होणार ए, आसाम. तर आसाममध्ये सुमारे 1.2 लाख लोकांना डी संदिग्ध किंवा संशयास्पद मतदार म्हणून ओळखले गेले आहे, ज्यामध्ये 41,583 लोकांना परदेशी म्हणून घोषित केले आहे. डी वोटर संकल्पना आसामसाठी विशिष्ट आहे, जिथे स्थलांतर आणि नागरिकत्व हे प्रमुख राजकीय समस्या आहेत. हे 1997 मध्ये आसाममध्ये सुरू करण्यात आले. डी मतदार असे आहेत जे त्यांचे भारतीय राष्ट्रीयत्व सिद्ध करू शकत नाहीत. राष्ट्रीय नागरिक नोंदणी NRC तयार करताना शंकास्पद किंवा विवादित नागरिकत्व असलेल्या लोकांना डी मतदार म्हणून चिन्हांकित केले गेले. 1955च्या नागरिकत्व कायदा किंवा 2003च्या नागरिकत्व नियमांमध्ये संशयास्पद मतदार या शब्दाची व्याख्या केलेली नाही. 2003चे नागरिकत्व नियम राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि भारतीय नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी तयार करण्याच्या प्रक्रियेची रूपरेषा देतात. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जर आज काही नवीन शिकले असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.